हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण अतिशय सोप्या पद्धतीत असा हा भात करतो आहोत. चला आपण सुरुवात करूयात. तर त्यासाठी हे बघा, तांदूळ धुवून स्वच्छ भात करून घेतलेला आहे. आता हा भात आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या फोडून घ्यायचा आहे. असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. हे बघा, हा फोडून घेतलेला आहे. हा बघा, आता मोकळा झालेला आहे. चला, आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम होऊन द्यायचं आहे. त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. तेही व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, शेंगदाणे चांगले पण भाजून घेतलेले आहेत. चला, आता आपण त्यामध्येच बटाटा स्वच्छ धुवून साल काढून कट करून घेतलेला आहे. तो पण याच्यामध्ये टाकलेला आहे. तो पण छान भाजून घ्यायचा आहे आणि तो आता भाजल्यावर काढून घ्यायचा आहे. त्याच भाताच्या पातेल्यामध्ये भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. हे बघा, आता हा व्यवस्थित सगळं बटाटा काढून घ्यायचा आहे. जिरं टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि मोहरी टाकायची अर्धा चमचा आणि कांदा आणि मिरची आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्येच कढीपत्ता टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. मिरची, कांदा, कढीपत्ता आणि थोडासा पाव चमचा हिंग टाकायचा आहे. आणि हे बघा, हा जर मसाला असेल ना, तर मग आपल्याला काही मीठ, हळद, चटणी वगैरे टाकायची काही गरज नाही भासत. आता हे बघा, आपल्याला ह्याच्यात कांदापात कट करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थितरित्या परतून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा हा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं, मिक्स करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीत हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आणि आता बारीक गॅस करायचा आणि 1-2 मिनटासाठी असंच वाफ देऊन घ्यायची आहे. हे बघा, 2 मिनटांनी झाकण काढायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा, हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण जो भात काढून घेतलेला होता ना, फोडून घेतलेला, तो व्यवस्थित बटाटा, शेंगदाणा चांगले मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हा मिक्स झालेला भात आहे. आपण व्यवस्थित आता झाकण ठेवून 5 मिनटासाठी परत झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे. हे बघा, किती सुंदर ताट दिसतं आहे आणि भात चवीला अप्रतिम लागतो. आणि आपल्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी वेळामध्ये हा भात होणारा असतो. वरण आमटी करायची काही गरज नाही. मैत्रिणींनो, चला तर मग आता वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता. तोवर बाय.